नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज यमाई केसरी हे औंधचं मैदान झालं आणि खूप दिवस या मैदानाची चर्चा होती। बक्षीस पण चांगलं होतं आणि सगळेच टॉपचे बैल आले होते। बकासूर आला होता, सर्जा होता, राजा होता, हरण्या होता, सगळेच टॉपचे बैल होते, पिस्टन होता आणि सगळ्यांनीच चांगला पळ दाखवला। आणि आजच्या या मैदानाचा एक नंबर घरनिकीचा राजा आणि आपला निंबाळकर सरांचा सर्जा ह्यांनी खूप जबरदस्त पळ आजच्या मैदानामध्ये दाखवला। ते गट कडेने पळाले, सेमी कडेने पळाले आणि फायनल देखील कडेनेच पळून आज एक नंबर केलेला आहे। त्याच्याबद्दल घरनिकीचा राजा आणि निंबाळकर सरांचा सर्जा या दोघांचं अभिनंदन। आणि विठ्ठल ड्रायव्हरांनी सुद्धा खूप जबरदस्त गाडी हाकली। विठ्ठल ड्रायव्हरांनी देखील खूप जबरदस्त गाडी हाकली, त्याच्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन। त्याचबरोबर निंबाळकर सरांचा आपला सुंदर हा देखील आदत सुंदर आणि वाघेरीचा बादल ही गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली होती, तर ती गाडी देखील सुंदर पळाली, त्यांचं देखील खूप सारं अभिनंदन। आणि एक खूप चर्चेचा विषय आजच्या मैदानामध्ये झाला, ती म्हणजे बकासूरची गाडी। मित्रांनो, आज सेमी 5मध्ये खूप जबरदस्त चुरस बघायला मिळाली। एका बाजूला बकासूरची गाडी होती, त्या बाजूला पिस्टनची गाडी होती आणि दोन गाड्यांमध्ये खूप जबरदस्त चुरस बघायला मिळत होती। पण आज असं म्हणू शकतो आपण की बकासूर शर्यत जिंकला, पण कुठेतरी नियमामध्ये किंवा नशिबाने आज थोडंसं पुन्हा एकदा थोडंसं साथ नाही दिली आणि एकदम लास्टच्या टायमिंगला बकासूरची गाडी तास बदलून दुसऱ्या तासामध्ये गेली आणि तिथे म्हणजे सेमी जिंकून सुद्धा बकासूर आपला हारला। आणि आज नाहीतर 100% आज बकासूर आणि शंभूची गाडी खूप चांगली पळत होती, गटाला खूप चांगली स्पीड होता आणि सेमीला देखील खूप चांगला स्पीड बघायला मिळाला होता। आणि आज खूप आशा होती की आज बकासूर कुठला तरी नंबर करेल आपला, आणि बरेचसे जण आस लावून बसले होते की आज बकासूरचा नंबर बघायला मिळेल। परंतु पुन्हा एकदा गेल्या मैदानामध्ये सुद्धा देखील बकासूरची गाडी लॉबी झाली आणि आज देखील बकासूरची गाडी लॉबीमध्ये बाद झाली। मित्रांनो, ही खेळ म्हटला की हार जीत ही असते, परंतु बरेच दिवसापासून बकासूर आपला एक नंबर करत नाही आहे, त्याच्यामुळं बरेच दिवसापासून आम्ही बकासूर प्रेमी सगळेच असे आस लावून बसलो आहे की बकासूर एक नंबर करेल। पण आज खूप चांगलं वाटलं की आज सर्जा आणि आपल्या घरनिकीच्या राजाने तिन्ही गट कडेने पळून एक नंबर केला। आणि त्याच्यात विशेष म्हणजे आपला घरनिकीचा राजा हा आज खांदा बदलून पळाला आणि खूप जबरदस्त गाडी पळाली आणि सुंदर गाडी बघायला मिळाली आपल्याला। आणि मित्रांनो, खांदा बदलून पळणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे, कारण का जे उजवीचे बैल असतात ते डावीने टाकले तर त्यांचा कमी स्पीड येतो आणि जे डावीचे बैल आहेत ते डावीने उजवीने टाकले तर त्यांचा कमी स्पीड येतो, परंतु हाय त्या खांद्याने ते चांगले बैल पळतात। परंतु आज आपल्या घरनिकीच्या राजाने खरोखर तो त्यांच्या मालकांचं असं म्हणणं आहे की तो दोन्ही खांदी सुंदर स्पीडनं पळतो, उजव्या खांदीने पण पळतो आणि डाव्या खांदीने पण पळतो। आणि आज त्याने ते करून दाखवलं आणि तो पब्लिकने देखील आज त्याने सुंदर असा सर्जाबरोबर पळ दाखवला। 2-3 मैदानामध्ये सर्जाची गाडी देखील फॉल होत होती, तर आज असं वाटत होतं की आज खरोखर सर्जा देखील आज गुलालामध्ये राहणे गरजेचं आहे, कारण का बघा सर्वच बैल आपले आहेत आणि अशी बैल जेव्हा कुठेतरी बाहेर जातात किंवा काय होतात की स्पर्धा बैलगाडी शर्यत म्हटली की सगळी बैलांमध्ये एक फेअर लढत झाली पाहिजे। रिझल्ट काही असो तो आपण स्वीकारला पाहिजे। थोडंसं आज बकासूरने पुन्हा एकदा आपल्या सर्व बकासूर प्रेमींना नाराज केलं आहे, पण असू दे, पुन्हा एकदा पुढच्या मैदानामध्ये नक्की आपण आशा करूया की आपला बकासूर पुन्हा एकदा चांगला कमबॅक करेल आणि आपण त्याला गुलालामध्ये बघू। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।